नमस्कार। या ठिकाणी वैजू बाबुळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र इथली एक दिंडी आहे। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की आषाढी एकादशी निमित्त त्यांचा आनंद काय आहे, उत्साह काय आहे, ऊर्जा काय म्हणते, कुठपर्यंत त्यांची यात्रा आली आहे, आणखी किती दिवस यात्रा चालेल, किती किलोमीटर ते दररोज चालतात आणि पांडुरंगाला भेटण्याची, विठ्ठलाला भेटण्याची त्यांची जी आकर्षण आहे, उत्साह आहे, तो कुठपर्यंत आहे, काय आहे ते आपण जाणून घेऊ। जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी। बोला माऊली। रामकृष्ण हरी। मी महादेव महाराज वांडेकर बोलतोय। गेले 19 वर्षापासून वैजूबा बळगाव दगडवाडी या ठिकाणावरून राष्ट्रसंत तनपुरे बाबा पायी दिंडी सोहळा आम्ही सातत्याने अगदी भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही पंढरपूरला नेत असतो। याही वर्षी हा सोहळा पंढरपूरला आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही हा सोहळा थाटामाटात अगदी पंढरपूरला चाललेला आहे आणि जास्तीत याच्या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम या सोहळ्याच्या माध्यमातून राबवतो। गेले काही वर्षापूर्वी आम्ही आंब्याचे रोप ज्या ठिकाणी आपण नाश्ता जेवण करतो त्या ठिकाणी दिले। काही वेळेला आम्ही गाथा त्या ठिकाणी दिला आणि आता आम्ही असं एक सर्व आमच्या तरुण भजनी मंडळाने असा एक निर्णय घेतला की गेले अनेक वर्षापासून आपण काहीतरी देतो आणि याही वर्षी आपण सर्व असणाऱ्या ज्या ज्या ठिकाणी आपण थांबतो, आमची दिंडी थांबती त्या ठिकाणी महिलाचा सन्मान केला जातो। प्रत्येक महिलाला आपण साडी देतो आणि त्यांचा सन्मान करतो। हे एक आम्ही या दिंडीच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबवतो आणि आणखी या दिंडीच्या माध्यमातून एक महत्त्वाचं विशेष महत्त्व आहे, म्हणजे की ही दिंडी अगदी निर्व्यसनी आहे। कुठल्याही प्रकारचं या दिंडीमध्ये व्यसन केल्या जात नाही आणि मला वाटतं की बाकीच्या दिंडीमध्ये जास्ती म्हातारे माणसं आहेत, पण आमच्या या वैजूबा बळगाव दगडवाडी या दिंडीमध्ये जास्त तरुण आहेत, पण तरी देखील कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास नाही। अगदी भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही पंढरपूरकडे या सोहळ्यामध्ये सामील होऊन सर्व ग्रामस्थ असतील, सर्व महिला असतील, सर्व तरुण मंडळ, भजनी मंडळ सगळे आम्ही अगदी थाटामाटात अगदी पंढरपूरला जातो आणि सर्वाला इतका आनंद होतो की या दिंडीमध्ये जास्तीत जास्त किती थकलेले माणसं असले तरी ते अगदी प्रवास करत राहतात आणि दुसरं एक या दिंडीच्या माध्यमातून असं आहे की आमच्या वैजूबा बळगावमध्ये 1935 साली आमचे असणारे रखमताई तनपुरे यांनी सद्गुरू गाडगे बाबा, तनपुरे बाबा आणि गव्हाणे बाबा यांनी एक आमच्या वैजूबा बळगावमध्ये खूप मोठा सप्ताह केला आणि त्या सप्ताहामध्ये रुक्मिणी माता तनपुरे यांनी 7 दिवस विणा वाजवला आणि त्याचीच उतराई म्हणून आम्ही गेले 3 वर्षापासून महिलांच्याच गळ्यात या विणा दिला जातो, महिलांच्याकडेच ध्वजा दिल्या जातात आणि अगदी थाटामाटात आम्ही हा सोहळा पार पाडतो। फार सुंदर शब्दामध्ये तुम्ही वर्णन केले, दिंडीच्या अनेक उपक्रमांबद्दल तुम्ही खूप सुंदर शब्दामध्ये वर्णन केलंय। मला खूप आनंद आला ऐकून। माझे काही प्रश्न आहेत तेवढे सांगा। आषाढी एकादशीला काय म्हणतो आपण? आणखीन एक नाव देवशयनी एकादशी, बरोबर आहे। एका वर्षात किती एकादशी असतात? 24 5-6 एकादशीचे नाव सांगता येईल का? 5-6 एकादशीचे नाव सांगता येईल? आषाढी कार्तिकी आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। निर्जला एकादशी, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, 24 एकादशी असतात, बरोबर आहे। तर ह्या अशा एकादशा 24 आहेत। आपले प्रिय भगवान, लाडके भगवान विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल जे आहेत, आषाढी एकादशी पासून योग निद्रा घेतात। 4 महिन्यासाठी ते योग निद्रा घेतात आणि कार्तिक एकादशीला परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात। त्याला आपण चातुर्मास म्हणतो। चातुर्मास मध्ये काय होतं की आपण सर्व पवित्र गोष्टी वर्ज करतो, पण जसा आषाढ संपतो तसा श्रावण सुरू होतो आणि आपले देवाचे देव महादेव श्रावण महिना सुरू होतो, सगळीकडे महादेवाची भक्ती आणि पूजन सुरू होतं, बरोबर आहे। या काळामध्ये मला फक्त प्रश्न असा विचारायचा आहे की आपले जे लाडके प्रिय भगवान देव विष्णू त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे, तुम्हाला सांगता येईल का कोणती यात्रा आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे। 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे। आपल्याकडे पंढरपूर यात्रा खूप मोठी आहे, जगन्नाथ यात्रा सुद्धा खूप मोठी आहे। जगन्नाथ यात्रेमध्ये जगन्नाथाचे 2 सिबलिंग आहेत, एक आहे बलराम आणि दुसरा आहे सुभद्रा। 3 रथ त्या ठिकाणी ओढले जातात, बरोबर आहे।
तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव काय आहे? पूर्वीचं नाव नाही, त्याचं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे. भावार्थ दीपिका जे आहे ते पूर्वीचं नाव आहे. बरोबर आहे, भावार्थ दीपिका. बरं, हरिपाठामध्ये किती अभंग आहे? 28. बरं, ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कुठे आहे? संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? बरं, संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे? देहू आणि आळंदी कोणत्या नदी किनारी आहे? आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. पंढरपूर कोणत्या नदी किनारी आहे? भीमा. चंद्रभागा. बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे आपण हे जे मानतो, हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की आषाढी एकादशी अत्यंत महत्वाची आहे. बरोबर आहे. तर आपण विष्णूची आराधना करतो. आपल्याकडे वारकरी, भाविक, भक्त सगळे जे आहे ते पायी चालतात. कोणी 50 किलोमीटर चालतंय, कोणी 100 किलोमीटर चालतंय, कोणी 200 किलोमीटर चालतंय, कोणी 350-400 किलोमीटर सुद्धा चालतंय. पण चालण्यामुळे काय होतं? तुमचे पाय, शरीर, बुद्धी सगळंच थकतंय, ऊर्जा संपते, तुम्ही झोपतात, काहीच आठवण येत नाही. एकदम पडलं की झोपच लागते. बरोबर आहे. पण दुसऱ्या दिवशी परत तुम्ही ज्यावेळेस उठता त्यावेळेस आपल्याकडे ऊर्जा आली असती. ती ऊर्जा कुठून आली असती? पांडुरंगाकडून आली असती, त्यालाकडनं आली असती. तर तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण थकलेला असतो आयुष्यामध्ये. तुमचा संसार असो, घर असो, जीवन असो, शिक्षण असो, काही असो. ज्यावेळेस माणूस थकतो त्यावेळेस तो आराम करतो. आराम केल्यानंतर त्याला साक्षात पांडुरंग, विठ्ठल, विष्णू त्यांना ऊर्जा देण्याचं काम करतं. आपण जे हे होतं त्याला रिफिल म्हणतात, रिचार्ज करणे, आहे की नाही? तुम्ही सगळे थकल्यात पण तुम्ही परत उद्या ताजे तवाने व्हाल. ती ऊर्जा कुठून मिळते? पांडुरंगाकडनं मिळते. बरोबर आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपले, असं कोणी म्हणलंय? बरं, जे का रंजले वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.